नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सुनील इनामदार यांनी संग्रहित केलेला एक अतिशय सुंदर विचार आजच्या आनंदी कट्ट्यावर तुमच्यापर्यंत पोहोचवते. पाऊस पडून गेला ना की आकाशामध्ये सुंदर इंद्रधनुष्य उमलतं. बघतो ना आपण कधी कधी. त्याला पाहून मातीनं रुसावं का? सगळे रंग आकाशात तसेच ठेवून आलास, मला काय दिलंस म्हणून भांडावं का? नाहीच भांडत ती. मान्य करून टाकते की त्याचं रंगहीन होऊन आपल्याकडे येणं उगीच मनाला लावून घ्यायचं नाही. त्या कोरड्या सुंदर रंगांपेक्षा आपल्याला काय मिळालं हे पाहायचं. तो भरभरून बरसतो तेव्हा रंगहीन असतो हे खरं, पण तो तिला जगण्याची, उमलण्याची, स्वतःतून रंग फुलवण्याची जादू देतो. त्या जादूनं काळ्या मातीतून कितीतरी रंग उमलतात, कितीतरी गंध, कितीतरी आकार, कितीतरी प्रकारचं जगणंही बहरतं. क्षणभर उजळणाऱ्या रंगांपेक्षा स्वतः अनेक रंगात उमलण्याची जादू तर काळ्या मातीला किती युगं झाली तरी हवीच असते त्याच्याकडून. जगण्याचा तोल हा असा असतो. कुणाला क्षणभराचे रंग मिळतात तर कुणाला सुंदर क्षण मिळतात. कुणाकडे जग सहज मान उंचावून पाहतं तर कुणाला मिळतं फक्त जगण्याचं बीज, त्यातून आपापलं. फुलाईची जादू मात्र शिकून घ्यायची असते. एकदा ती जादू आली ना की मग कुणाकडे रंग मागावे नाही लागत. ती आपोआपच उमलत राहतात, बहरत राहतात. श्रोते हो, आपल्याकडे काय आहे हे आपण जाणून घ्यायला हवं आणि त्यातून उमलण्याची कला, बहरण्याची कला आपले आपणच विकसित करायला हवी. कारण या स्वतःतून बहरण्याचा जो आनंद आहे ना, तो नक्कीच अवर्णनीय असतो. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.